नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी पुणेमध्ये मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. माझं नाव आहे प्रशांत पाटील. कालच्या बायोलॉजी या सेशनमध्ये आरोग्यशास्त्र हा कन्सेप्ट आपण काल बघितला. त्यामध्ये आपली सिरीज नंबर 1 होती. आजची आपली जी सिरीज नंबर 2 आहे आणि सिरीज नंबर 1च्या अगोदर आपण काही स्पष्टीकरण सुद्धा अगोदर बघितलं होतं. कारण आरोग्यशास्त्र म्हटल्यानंतर त्यामध्ये आरोग्य म्हणजे काय तुम्हाला काल मी सांगितलं की आरोग्याची डेफिनेशन WHO एक ऑर्गनायझेशन आहे. इचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. हा पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. बरोबर. बघा, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं आरोग्याची व्याख्या कशा पद्धतीनं केलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज हेल्थ. बरोबर. मग आता आरोग्य म्हणजेच काय, त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे की शारीरिक दृष्ट्या प्लस मानसिक दृष्ट्या प्लस सामाजिक दृष्ट्या या तिन्ही दृष्टिकोनातून जर आपल्याला पूर्णतः बरं वाटलं तरच आपलं आरोग्य ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की आपलं आरोग्य ठीक आहे. आणि अशीच व्याख्या WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, या जागतिक आरोग्य संघटनेने त्याची व्याख्या केलेली आहे. हे पण विविध परीक्षेमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये अगोदर प्रश्न आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण बघतो तर त्यामध्ये व्याख्या त्यांचे कोणते दृष्टिकोन घेतलेले आहेत तर त्याच्यात तीनच दृष्टिकोन आहे. एक आहे शारीरिक दृष्ट्या, दुसरा आहे मानसिक दृष्ट्या आणि तिसरं त्यामध्ये आहे सामाजिक दृष्ट्या. आता बघा, शारीरिक दृष्ट्या म्हणजे याचा अर्थ काय, शारीरिक म्हणजेच काय की आपल्या शरीराला कोणत्याही रोगाची लागण होणे, ठीक आहे, एटसेट्रा. पोट दुखणे, डोकं दुखणे, हातपाय दुखणे, मळमळ वाटणे एटसेट्रा, हे काही लक्षणे आहे, हे काही सिम्पटम्स आहे. तर हे आपल्या शारीरिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त असणे म्हणजे हे नसणे म्हणजेच आपलं शारीरिक आरोग्य चांगलं आहे. ओके. दुसरा पॉईंट त्यामध्ये आहे मानसिक दृष्ट्या. मानसिक दृष्ट्या याचा अर्थ असा आहे की मानसिक दृष्ट्याच्या बाबतीमध्ये आपलं मन विचलित न होणे, आपल्याला कोणत्याही गोष्टीचं प्रेशर म्हणजे ताणतणाव नसणे, आपले जो माइंड आहे, आपला जो ब्रेन आहे तो शांतपणे काम करणे, आपण कोणत्याही घटनेने कोणत्याही आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपल्या जीवन जगत असताना आपण त्यामध्ये घडबडून न जाताना व्यवस्थित आपलं आरोग्य राहणे म्हणजे मन स्थिर राहणे, त्याला म्हणतात मानसिक आरोग्य. हीच व्याख्या WHO ने केलेली होती. तिसरा सामाजिक दृष्ट्या. आता सामाजिक दृष्ट्या म्हणजे काय, आपण रोडनं चालत असताना कचऱ्याचा ढीग पडलेला असतो, तिथं माशा मच्छर वगैरे सांडपाणी असते, ते आपल्याला पाहायला लागते, ते मच्छर आपल्याला चावतात, ते आपल्या घरामध्ये येतात. आपण जे अन्न वगैरे खातो हॉटेलवरती, कचोरी समोसा वगैरे काय तळलेले पदार्थ त्यावरती ते बसतात, त्यामुळे टायफॉइड सारख्या कोविड सारख्या आजार आपल्याला होतात. तर हे झालं सामाजिक दृष्ट्या. म्हणून या तिन्ही दृष्टिकोनातून आपलं आरोग्य चांगलं असणे, तर यालाच आपण काय म्हणायचं, यालाच स्वास्थ्य म्हणजेच आपली हेल्थ हे चांगली आहे किंवा व्यवस्थित आहे, अशीच व्याख्या WHO ने केलेली आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण WHO या ऑर्गनायझेशन विषयी विचारू, त्यामध्ये डिस्कस करू, कारण परीक्षेवरती यावरती पण प्रश्न आलेले आहे. बघा, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणतात त्याला जागतिक आरोग्य संघटना. जागतिक आरोग्य संघटना, ठीक आहे. याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली, त्याची स्थापना झाली 7 एप्रिल 1948 ला त्याची स्थापना झाली. ती स्थापना कुठं झाली तर ती जेनेवा शहरामध्ये झाली. आणि जेनेवा शहर हे कुठे येते तर जेनेवा शहर हे स्वित्झर्लंड या देशामध्ये येते. ओके, स्वित्झर्लंड देशामधील जेनेवा शहरामध्ये 7 एप्रिल 1948 ला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. आणि त्याचे सदस्य देश जर परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं तर त्याचे सदस्य देश आहे ते आहे 194 देश. पूर्ण जगातील 194 सदस्य देश आहे. WHO काय करते की संपूर्ण जगामध्ये रोगाची उत्पत्ती कशी होते, रोगावरती आपण उपचार कसे करायचे, मेडिसिन कशी निर्माण करायची, त्याचं कंट्रोल कसं करायचं, जे अविकसित देश आहे की ज्या देशाला पैशाची गरज आहे त्या देशांना वित्त पुरवठा करण्याचं काम किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम, आरोग्यविषयक समस्या सॉल्व्ह करण्याचं काम, त्यांचं पूर्ण प्रशासन पूर्ण जगाचं आरोग्य रिलेटेड चालवण्याचं काम हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संस्था नियंत्रित करते.
ठीक आहे, आपल्याला परीक्षेमध्ये असे पण प्रश्न विचारले जातात. तर आपण समोर त्यामध्ये बघू की 7 एप्रिलला जेव्हा आपली WHO स्थापन झाली होती, तर 7 एप्रिललाच तो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो, तर तो 7 एप्रिलला साजरा केला जातो, की ज्या दिवशी WHO ची स्थापना झाली होती. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. हा पण विविध परीक्षेमध्ये तुम्हाला अगोदर प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला संभाव्यता आहे येण्याची. आता बघा, आपल्याला समोरचं यामध्ये बघायचं आहे टॉपिक्स, की आपल्या WHO चं प्रशासन चालवण्यासाठी किंवा WHO ला निधी कोण देते. बघा, यामध्ये जे आपण सदस्य देशाचा उल्लेख केला की त्याचे 194 सदस्य देश आहे आणि ते सदस्य देश तर काही त्याच्यातले विकसित देश आहेत, जसं की अमेरिका. आता अमेरिका देश आहे, अमेरिका हा देश सर्वात जास्त निधी WHO संस्थेला देतो. ओके, कशाला? WHO संस्थेला. आणि ते निधी देऊन, आता जसं कोविड-19 आला होता, कोरोनाचा अफेक्ट पूर्ण जगावरती झाला होता. ठीक आहे, कोरोना कोणत्या प्रकारचा रोग आहे, तर तो त्यामध्ये संसर्गजन्य रोग आहे, म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारा तो होता आणि व्हायरल होता. ठीक आहे, हे पण इथं तुम्ही लक्षात ठेवा. तर त्याचं नियंत्रण करण्याचं काम हे WHO करत होती आणि त्यामध्ये सर्वात जास्त निधी अमेरिका हा देश WHO ला देतो. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये हे पण विचारलं जाते. आता बघा, काही संकल्पना आपण काल बघितल्या होत्या. आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे की रोग. बघा, रोग, आता रोग म्हटल्यानंतर आपले जे काही त्यामध्ये आपण 25 पर्यंत जे काही क्वेश्चन आहे आपले PYQS ते आपण घेणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल की ज्या काही संकल्पना आहे त्या छोट्याशा संकल्पना, 5-6 संकल्पना आहे, त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि त्या समजल्या तरच आपल्याला ते PYQS आपल्याला समजतील. ठीक आहे, बघा, काल आपण उल्लेख केला होता, आपण त्यामध्ये बघितलं होतं की रोगाचे 2 आपण प्रकार बघितले, तीव्र रोग आणि त्यामध्ये जुनाट रोग. ठीक आहे, ते बघितलं. आता त्यामध्ये आपल्याला बघायचं की प्रसारानुसार होणारे रोग. प्रसारानुसार होणारे रोग. बघा, आता प्रसारानुसार होणारे रोग म्हणजेच काय, मग त्याचा प्रसार कुठं होतो आणि कसा होतो हे आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. बघा, पहिला आहे प्रदेशनिष्ठ रोग. प्रदेशनिष्ठ रोग. प्रदेशनिष्ठ, बघा शब्दाशी अर्थ घ्या. प्रदेशनिष्ठ म्हणजेच काय, की जो रोग असा आहे की तो फक्त त्या मर्यादित प्रदेशामध्येच त्याची निर्मिती होते आणि त्याच लोकांना त्याची लागण होते, त्यालाच म्हणतात प्रदेशनिष्ठ रोग. म्हणजे संपूर्ण देशामध्ये नाही, संपूर्ण भागामध्ये नाही, तर एका मर्यादित प्रदेशामध्ये असतो, त्याला प्रदेशनिष्ठ असे म्हणतात. उदाहरणार्थ फायलेरियासिस. फायलेरियासिस, आणि हा सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न आलेला आहे. फायलेरियासिस हे झालं सायंटिफिक नाव, त्याचं मराठी नाव त्याला म्हणतात हत्तीपाय रोग. ओके, हत्तीपाय रोग म्हणजे या रोगामध्ये ज्या रुग्णांचे जे पाय होतात ते हत्तीच्या पायासारखे होतात, अतिशय जाड होतात आणि हा विशेष करून लहानपणापासूनच होतो. तो एक मच्छर चावल्यामुळे होतो. ब्रोंकायटिस बुचेरिया नावाचा जे मच्छर आहे त्यामध्ये तिथं दुर्गंधी कचरा वगैरे साचतो, त्यामुळे त्या मच्छरांची वाढ होते आणि तो माणसाला चावतो. माणसाला चावल्यामुळे त्याला हत्तीपाय रोग, फायलेरियासिस हा रोग होतो. आणि हा रोग, केरळ नावाचं राज्य आहे आपल्या दक्षिण भारतामध्ये, त्या केरळ नावाच्या राज्यामध्ये 3 जिल्हे आहे. तर त्या पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे अल्लापुझा. अल्लापुझा. दुसरा आहे एर्नाकुलम. एर्नाकुलम जिल्हा. आणि तिसरा आहे कोट्टायम जिल्हा. बघा, हे 3 जिल्हे आहे, हे केरळमधले जिल्हे आहे आणि या 3 जिल्ह्यामध्येच फायलेरियासिस म्हणजे हत्तीपाय रोग हा पसरलेला आहे. फक्त त्या प्रदेशामध्येच आहे, कारण तिथं जी गंदगी आहे ती जास्त प्रमाणात आहे, जे सांडपाणी जास्त प्रमाणात आहे आणि ज्या मच्छरांना जे अनुकूल वातावरण आहे त्याची वाढ होण्यासाठी ते वातावरण तिथं त्यांना मिळते, म्हणून हत्तीपाय रोग तिथं जास्त प्रमाणात पसरलेला आहे. म्हणून त्या रोगाला म्हणायचं प्रदेशनिष्ठ रोग. म्हणजे खालीलपैकी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला ते खालीलपैकी प्रदेशनिष्ठ रोग कुठला आहे, मग आपल्याला ते 3 फायलेरियासिस, मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, तर कोणता आहे, तर त्यामध्ये एकाच प्रदेशात तो फायलेरियासिस आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल. ओके, आता समोरचं आहे त्यामध्ये आपण बघू संपर्कजन्य. संपर्कजन्य ही संकल्पना आपल्याला समजायला पाहिजे. संपर्कजन्य म्हणजे काय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, पर्सन टू पर्सन, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट वन पर्सन टू अनदर पर्सन. बघा, संपर्कजन्यामध्ये काय होते की एक रोगी व्यक्ती असतो आणि त्या रोगी व्यक्तीचा संबंध
म्हणजेच स्पर्श हा निरोगी व्यक्तीला होतो. त्यामुळे झाल्यानं ते जीवाणू त्यामध्ये ट्रान्समिट होतात आणि ते जीवाणू ट्रान्समिट झाल्यामुळे त्याला तो रोग होतो, त्याला म्हणतात संपर्कजन्य रोग. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर त्यामध्ये खाज, खरूज, इसबगोल, नंतर महारोग की त्याला आपण लेप्रसी म्हणतो, हा सुद्धा एक संपर्कजन्य रोग आहे की जेणेकरून एखाद्या महारोगीला जर आपण भेटलो, त्याच्या हातात हात जर आपण दिला तर त्याचे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री नावाचे जे बॅक्टेरिया आहे, जीवाणू, ते आपल्या हातामध्ये आपल्या याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ते आपल्या याच्यामध्ये प्रवेश करून त्याची लागण आपल्याला निरोगी व्यक्तीला होते आणि अशा पद्धतीनं त्याचा सुद्धा प्रसार होतो. म्हणून आपण जे काही विविध दुसऱ्यांचे साहित्य वगैरे, चपला झालं, कपडे झाले, आपण दुसऱ्याचे यूज करता कामा नये. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर या छोट्या छोट्या संकल्पना आहे, संकल्पना समजल्या की आपल्याला ते क्वेश्चन समजत राहतात. ठीक आहे, संपर्कजन्य झालं. आता आहे संसर्गजन्य. संसर्गजन्य ही संकल्पना समजून घ्या. संसर्गजन्य रोग म्हणजेच काय? संसर्ग म्हणजेच काय? लागण होणे. संसर्गाचा अर्थ काय? लागण होणे. बघा, मग आता त्याच्यामध्ये कोणकोणते डिसीज येतात? त्यामध्ये व्हायरल डिसीजेस येतात. व्हायरल बघा, आता याच्यामध्ये संसर्ग आपल्याला कसा होतो सर? सपोज संसर्गजन्य आजार म्हणजेच काय? त्यामध्ये आपण म्हणू कोविड-19 हा सुद्धा संसर्गजन्य आजार होता. ठीक आहे, कोविड-19. अजून कोणत्या आजाराचा आपल्याला संसर्ग होतो की जेणेकरून एका रोगी व्यक्तीला असला की तो आपल्याला पण होण्याची संभाव्यता 100% असते, तो म्हणजेच टीबी. बघा, टीबी त्याला म्हणतात ट्युबरक्युलोसिस. परीक्षेमध्ये तुम्हाला हा पण प्रश्न विचारला जातो की तुम्हाला टीबीचा फुल फॉर्म विचारला जाईल, तुम्हाला सार्सचा फुल फॉर्म विचारला जाईल, तुम्हाला WHO चा फुल फॉर्म विचारला जाईल, म्हणून हे पण लक्षात ठेवा. आता यामध्ये आपण बघू ट्युबरक्युलोसिस. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? क्षयरोग. क्षयरोग, त्या रोगाचा क्षय होते म्हणजे त्याची झीज होते, अतिशय तो वीक होते त्यामध्ये. आणि त्याचा जो जीवाणू आहे, त्या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली नावाचा जीवाणू आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली. त्या जीवाणूमुळे टीबी म्हणजेच ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग हा रोग होतो. आणि हा रोग असा आहे की हा एका रोगी व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीपर्यंत जर वारंवार त्याच्या सहवासामध्ये जर रोगी व्यक्तीच्या सहवासामध्ये आला तर ते मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुली नावाचा जीवाणू हवेच्या माध्यमातून त्याच्या नाकाच्या द्वारे ते फुफ्फुसामध्ये जातात आणि फुफ्फुसात गेल्यानंतर तिथं अनुकूल वातावरण त्यांना होते आणि त्यांची वाढ होते आणि टीबीची लागण होते. तर अशा पद्धतीचा आपला अतिसंसर्गजन्य रोग म्हणजेच टीबी. ठीक आहे, अशा पद्धतीनं ही संकल्पना आपल्या होत्या. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आता आपले समोरचे जे काही क्वेश्चन आहे आपण ते क्वेश्चन डिस्कस करू. ठीक आहे, बघा, आपला क्वेश्चन आहे कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? आता यामध्ये बघा, पहिला आहे ऑप्शन आपलं कॉलरा, दुसरा ऑप्शन आहे कावीड, तिसरा ऑप्शन आहे हायड्रोफोबिया, चौथा आहे स्क्रॅच. आता आपल्याला प्रश्न वाचल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कळलं पाहिजे की कुत्रा, ओके, कुत्र जेव्हा चावते तेव्हा कोणता रोग, तर तो आहे हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया, हायड्रो म्हणजेच काय? हायड्रोचा अर्थ आहे पाणी, ओके, प्लस फोबियाचा अर्थ आहे भीती. म्हणजे या रोगामध्ये काय होते? हायड्रोफोबियामध्ये, हायड्रोफोबिया रोग म्हणजे कुत्र जेव्हा चावते एखाद्या व्यक्तीला, चावल्यानंतर त्याची जी लाळ आहे ती आपल्या व्हेन्स मध्ये जाते आणि ते व्हेन्स मध्ये जाऊन आपली जी काही सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, CNS आहे, त्या CNS पर्यंत ती पोहोचते आणि ती तिथं पोहोचल्यानंतर ते पूर्ण त्याची लाळ म्हणजेच पूर्ण पॉइझन आपल्या बॉडीमध्ये जाते आणि बॉडीमध्ये गेल्यानंतर आपला जो मेंदू आहे म्हणजेच ब्रेन, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो मेन पार्ट आहे मेंदू, की आपल्या पूर्ण बॉडीचं तो नियंत्रण करतो, तर त्याचं नियंत्रण गमावल्या जाते. नंतर त्या पेशंटला काय होते बघा, तर त्यामध्ये आहे की कुत्र चावल्यामुळे हायड्रोफोबिया हा रोग होते, त्यालाच आपण रेबीज सुद्धा म्हणतो. म्हणजे रेबीज हा रोग कुत्रा चावल्यामुळे होतो आणि हायड्रोफोबियाचंच नाव आपण इथं रेबीज म्हणू. परीक्षेमध्ये जर तुम्हाला असं आलं हायड्रोफोबिया, तर हायड्रोफोबिया आपण आन्सर करायचं. जर आपल्याला रेबीज आलं तर आपण उत्तर रेबीज लिहायचं. ठीक आहे, तर बघा त्याचं लक्षण बघू आपण आता नंतर लक्षणे काय आहे त्याचे. व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ रेबीज, व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ हायड्रोफोबिया. बघा, पहिलं ते लक्षण त्याचं असं आहे की यामध्ये त्या पेशंटला पाण्याची भीती वाटते. पाण्याचा ग्लास जरी त्याला दाखवला तरी त्याची भीती वाटते. छोटंसं जे
पाणी साचलेलं असते जमिनीवरती, त्याची सुद्धा त्याला भीती वाटते. जर बकेट त्याला दाखवली तर त्याची सुद्धा त्याला भीती वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची सेंट्रल नर्वस सिस्टम जी आहे, सेंट्रल नर्वस सिस्टम ही निकामी होते, ती कोणत्याही प्रकारचं काम करत नाही. तिसरं लक्षण त्याचं असं आहे की त्यामध्ये त्याची मानसिक स्थिती, जे मानसिक स्थिती आहे ते खालावते. त्याचं नियंत्रण म्हणजे त्याच्या ब्रेनचं नियंत्रण सेंट्रल नर्वस सिस्टमवर राहत नाही, त्यामुळे त्याची बॉडी ते काम करत नाही आणि त्यामुळे त्याला पाण्याची भीती वाटणे, नंतर सेंट्रल नर्वस सिस्टम निकामी होणे, त्यांचं मानसिक स्थैर्य हे त्यांना कळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये त्याला सारखा तो क्रोधित होणे, म्हणजे त्या रोगामध्ये तो जो पेशंट आहे तो क्रोधित होत राहतो, म्हणजे कोणावरती तरी तो क्रोध करण्याचा प्रयत्न करतो, हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यावरती नियंत्रण राहत नाही. तुम्ही एवढं ते समजून घ्या. ठीक आहे. हायड्रोफोबियाचा ऑब्लिक समजून घ्यायचं की रेबीज रोग हा कुत्रं चावल्यामुळे होतो आणि हायड्रोफोबिया हे त्याचं नाव आहे. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजेच भीती. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. कॉलराचा जर विचार केला तर कॉलरा कशाने, कॉलरा हा कशाशी संबंधित रोग आहे, तर दूषित पाणी आणि दूषित अन्न यामुळे कॉलऱ्याची लागण होते. इथे मी लिहितो दूषित पाणी प्लस दूषित अन्न, म्हणजेच दूषित अन्न दूषित पाणी म्हणजेच काय की जे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे नळाचं पाणी, जनरली एखाद्या हॉटेलवरचं पाणी आपण ते पितो. ओके. तर ती पिल्यामुळे दुसरी गोष्ट, आपण हॉटेलवरती जे काही तळलेले पदार्थ, वडापाव, कचोरी, काय जे खायचं आहे ते आपण खातो, त्यामुळे दूषित अन्न आणि दूषित पाणी यामुळे सुद्धा आपल्याला कॉलरा होतो. ओके. कॉलरा त्याला मराठीमध्ये शब्द आहे पटकी. कॉलराला मराठी शब्द काय, पटकी. हा रोग होतो आणि हा रोग आपल्या याच्याशी संबंधित आहे, तो म्हणजेच यकृताशी. ठीक आहे. यामध्ये काय होते की आपलं यकृत हे बाधित होते, म्हणजे यकृताला बाधा निर्माण होते आणि कॉलरा झाला तर त्यामुळे कॉलराचं लक्षण काय, तर कॉलराचं लक्षण असं आहे की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्या बॉडीमधलं कमी होते, उलट्या होतात, नंतर मळमळ होते. ओके. मळमळ होणे, उलट्या होणे, डोके दुखणे, टेम्परेचर वाढणे, आपलं डिहायड्रेशन होणे म्हणजे आपल्या बॉडीतलं पाण्याचं प्रमाण कमी होणे. ओके. पाण्याचे प्रमाण कमी होणे, म्हणून त्या पेशंटला ORS जेल दिल्या जाते. ORS परीक्षेमध्ये तुम्हाला हा पण प्रश्न विचारला जाईल की ORS चा फुल फॉर्म काय. त्याचं फुल फॉर्म आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओके. तर यामध्ये काय काय असते बघा. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन मध्ये NaCl असते म्हणजे सोडियम क्लोराईड असते, KCl असते म्हणजे पोटॅशियम क्लोराईड असते. हे दोन घटक त्यामधले महत्वाचे आहे. आता हेच दोन घटक आपल्या बॉडीमधले आपल्याला जेव्हा डिहायड्रेशन होते, जेव्हा आपल्याला उलट्या होतात, मळमळ होते, जुलाब होते, अतिसार होते किंवा डायरिया होतो, तर त्यामुळे पाणी जास्तीत जास्त त्या शौचाच्या माध्यमातून जाते, आपल्या बॉडीतलं पाणी कमी होते आणि त्यामुळेच आपल्याला ORS जलाची आवश्यकता असते, म्हणून डॉक्टर आपल्याला ORS देतात. ओके. तर त्यामध्ये आपलं NaCl आणि KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड याचं प्रमाण आपलं वाढते. तर अशा आपल्याला ते झाल्यानंतर म्हणजेच डिहायड्रेशन झाल्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणं आवश्यक असते. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. म्हणजे असं आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे, प्रत्येक शब्दामध्ये आपला क्वेश्चन बनला पाहिजे. ओके. बघा तिसरा त्यामध्ये कावीळ. कावीळ याचा अर्थ काय, कावीळ म्हणजे जॉन्डिस. कावीळ म्हणजेच काय, कावीळ म्हणजे जॉन्डिस. आता जॉन्डिस हा याच्यामध्ये काय होते, जॉन्डिसचं लक्षण काय परीक्षेमध्ये विचारलं जाते की जॉन्डिसचे लक्षण काय. बघा पहिलं त्यामध्ये लक्षण आहे की आपले जे नख आहे आणि आपली जी त्वचा आहे, मग त्यामध्ये आपण म्हणू नखे प्लस त्वचा, नखे प्लस त्वचा ही काय होती, पिवळे पडतात आणि आपले डोळे सुद्धा त्यामध्ये पिवळे पडतात. डोळे, नखे, त्वचा हे त्यामध्ये पिवळे पडतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला अन्नाचा वास येतो. कावीळमध्ये अन्नाचा त्याला वास येतो. त्याची तिसरं लक्षण आहे की त्यामध्ये भूक न लागणे आणि चौथा आहे त्यामध्ये की कावीळ झाला की त्याच्यामध्ये भूक न लागणे आणि त्याला कोणत्याही अन्न पदार्थाची चव लागत नाही. ठीक आहे. हे त्याचे लक्षण आहे. नंतर ते भूक न लागणे म्हणजे याचा अर्थ भूक त्याला लागली नाही म्हणजे तो आहार घेऊ शकत नाही, त्यामुळे तो अशक्तपणा हे सुद्धा त्याचं एक लक्षण आहे. अशक्तपणा. नंतर ते झालं की नंतर डोकेदुखी आणि डोकेदुखी झाल्यानंतर कधी कधी त्याला ताप सुद्धा त्यामध्ये येतो. तर अशा पद्धतीचे जे काही सिम्पटम्स आहे आपल्या कोविडचे, जॉन्डिसचे ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात.
ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आता समोरचं आपण बघू स्क्रॅच. स्क्रॅच पडता का नाही? स्क्रॅच पडणे म्हणजे काय, एखादी आपण पडल्यानंतर खरचटणे वगैरे त्याला स्क्रॅच म्हणतात. ओके, आपण नेक्स्ट जाऊ. आता बघा सार्स. सार्स हे सार्स म्हणजे काय, परीक्षेमध्ये असं आपल्याला विचारले तर ती काय एक संप्रेषण प्रणाली आहे, की विषाणूजन्य रोग आहे, की बुरशीजन्य रोग आहे, की जीवाणूजन्य रोग आहे? बघा, सार्स हे एक विषाणूजन्य रोग आहे. सार्स विषाणूजन्य रोग आहे, म्हणजेच विषाणूपासून होणारे रोग त्याला विषाणूजन्य रोग असे म्हणतात. म्हणजेच डिसीज कॉज्ड बाय व्हायरस. ओके, विषाणूजन्य. मग आता विषाणूजन्य कोणता आहे बघा, पहिला एड्स, इथं म्हणू AIDS, एड्स ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. याचा फुल फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो, तर तो आहे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. आणि तो कोणत्या व्हायरसमुळे होतो? त्याचं नाव आहे HIV, ह्युमन इम्युनो व्हायरस. या ह्युमन इम्युनो व्हायरसमुळे एड्स हा रोग होतो. आणि एड्स हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? तर एड्स हा सार्वदेशिक रोग आहे. कोणता रोग आहे? सार्वदेशिक रोग आहे. सार्वदेशिक म्हणजेच काय, तर त्याचा अर्थ असा आहे की हा रोग संपूर्ण देशामध्ये पसरलेला आहे. मग आता परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतील की खालीलपैकी सार्वदेशिक रोग कोणता? मग त्यामध्ये आपण म्हणू शकतो की एड्स आहे. दुसरं गोष्ट म्हणजे त्यामध्ये आपण म्हणू कोविड-19 हा पूर्ण देशामध्ये होता. ठीक आहे, तर याचं उदाहरण आपण त्यामध्ये देऊ शकतो. एड्स आणि कोविड-19 हे सार्वदेशिक रोग आहे. नंतर एड्स आणि कोविड-19 हे व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे व्हायरसद्वारे ते होतात. तुम्हाला माहित आहे की एड्सचा जो प्रसार आहे तो रक्ताच्या माध्यमातून होतो. ओके, जर आईला जर एड्स असला तर त्या मुलाला त्याच्या अर्भकामधून जो मुलाचा जन्म होतो तर त्याला सुद्धा एड्स असण्याची संभाव्यता असते. म्हणून आपण यामध्ये प्रिकॉशन काय घेतली पाहिजे की त्यामध्ये आपण नंबर 1 म्हणजे जे आपण गोंदतो, हातावरती गोंदणे वगैरे हे कधी आपण टाळले पाहिजे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये असुरक्षित लैंगिक संबंध हे त्यामध्ये अवॉइड केले पाहिजे. तिसरं त्यामध्ये आहे की जेव्हा आपण केस कापण्यासाठी कर्तनालयामध्ये म्हणजे कटिंगच्या शॉपमध्ये जेव्हा जातो आपण, तर त्यामध्ये जे काही ब्लेड असते त्या ब्लेडला अगोदरच्या पेशंटचं जे ब्लड जर त्याला लागलेलं असलं तर ते ब्लडचे व्हायरस आपल्याला जर त्याची जखम झाली तर ते ब्लड टू ब्लड आपल्या याच्यामध्ये होतात आणि त्यामध्ये सुद्धा एड्सचा प्रसार होतो. म्हणून हे सुद्धा प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं एड्स हा सार्वदेशिक रोग आहे आणि तो खूप डेंजरस रोग आहे की जेणेकरून 4 ते 5 वर्षामध्ये पेशंट त्यामध्ये मृत्युमुखी पडतो. त्यामध्ये त्याचं लक्षण काय आहे तर बघा, लक्षण त्याचं असं आहे की त्याचं वजन हे कमी होते. पेशंटचं वजन कमी होते, त्याला भूक लागत नाही, तो अशक्तपणा त्याला जाणवतो, अशक्त होतो, त्याला रात्री घाम येतो झोपताना झोपेमध्ये. ओके, हे त्याचे सिम्पटम्स आहे. इथपर्यंत तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, समोर आता बुरशीजन्य जे रोग आहे तुम्हाला सांगितलं की जे त्वचा रोग असतात ते बुरशीजन्य आजार असतात. त्यामध्ये आपण पहिला म्हणू त्यामध्ये खरूज. ओके, दुसरं त्यामध्ये गजकर्ण हे रोग त्यामध्ये येतात. जीवाणूजन्य रोग म्हणजे काय, जे रोग जीवाणूपासून होतात म्हणजे कॉज्ड बाय बॅक्टेरिया त्याला जीवाणूजन्य रोग म्हणतात. मग इथं मी लिहितो जीवाणू. मग आता जीवाणू बघा, मग आता इथं कोणकोणते रोग येतील? टायफॉइड हा जीवाणूजन्य रोग आहे, टायफॉइड. ओके, दुसरं त्यामध्ये टीबी म्हणजेच ट्युबरक्युलोसिस. तिसरं त्याला म्हणतात महारोग म्हणजेच लेप्रसी आणि त्यालाच कुष्ठरोग म्हणतात. म्हणजे हे जीवाणूपासून होणारे रोग आहे. टीबी पण जीवाणूपासून होणारा रोग आहे. टायफॉइड साल्मोनेल्ला टायफी नावाचा म्हणजे एस टिफी नावाच्या जीवाणूमुळे टायफॉइड होतो. आणि टायफॉइड हा साथीचा आजार आहे. टायफॉइड कोणता आजार आहे तर हा साथीचा आजार आहे. म्हणजेच टायफॉइड कशामुळे होतो? टायफॉइड संदूषित अन्न आणि संदूषित पाणी प्यायल्याने टायफॉइडची साल्मोनेला टायफी नावाचे जीवाणू आपल्या आतड्यामध्ये वाढतात आणि त्यामुळे आपल्याला टायफॉइड म्हणजे विषमज्वर होतो. त्याला विषमज्वर सुद्धा नाव आहे, विषमज्वर.
टायफॉइडला काय नाव आहे? विषम ज्वर सुद्धा नाव आहे. संदूषित पाणी, संदूषित अन्नामुळे ते होतात. आता आपल्याला टायफॉइडचे त्यामध्ये तुम्हाला मी लक्षणं सांगतो नेमकं काय. व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ टायफॉइड. बघा लक्षण आहे, लक्षणामध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिलं त्याचं लक्षण आहे की त्यामध्ये जे टेम्परेचर आहे, तापमान बॉडीचं, ते तापमान आपलं वाढत जाते. ठीक आहे, म्हणजेच हाय टेम्परेचर होते बॉडीचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये टायफॉइड झाला तर आपल्याला मळमळ होते. ओके, मळमळ होते. नंतर त्यामध्ये पोट दुखते, डोकं दुखते, चक्कर येतात. ओके, भूक त्यामध्ये कमी होते, कोणत्याही अन्नाची त्याला चव लागत नाही आणि तो पेशंट हा अशक्त होतो. म्हणून टायफॉइड म्हणजेच आपण बाहेरचं जे अन्न आहे, संदूषित पाणी आणि संदूषित अन्न, हे आपण टाळलं पाहिजे. हे त्याचे झाले सिम्पटम्स. ठीक आहे, एवढं तुम्ही समजून घ्या. नेक्स्ट जाऊ आपण आता. खालीलपैकी कोणता आजार रक्तदानाने पसरत नाही? ओके, नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या रेडिओ आयसोटोपचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो? बघा त्याचं उत्तर आहे कोबाल्ट 60. खालीलपैकी कोणत्या रेडिओ आयसोटोपचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो? म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला, कॅन्सर म्हणजेच काय? कर्करोग. ओके, त्याला इंग्लिशमध्ये कॅन्सर, मराठीमध्ये कर्करोग म्हणतात. तर कर्करोग म्हणजे त्यामध्ये विविध कर्करोग असतात. त्वचेचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, गळ्याचा कर्करोग, डोळ्याचा कर्करोग एटसेट्रा. तर विविध कर्करोग असतात आणि ते कर्करोग हा कोणत्या प्रकारचा रोग परीक्षेमध्ये विचारला जातो की कर्करोग हा असंक्रामिक आहे. असंक्रामिक किंवा असंक्रमित म्हणू शकतो आपण त्याला. ओके, संक्रामक नाही, असंक्रामक. त्याला काय म्हणायचं आपण? असंक्रामक रोग. म्हणजे तो कोणत्याही जीवाणूपासून, कोणत्याही विषाणूपासून, कोणत्याही कवकांपासून, कोणत्याही कृमीपासून, कोणत्याही आदिजीवापासून होत नाही. म्हणजे कोणत्याही रोगजंतूंपासून आपल्याला कर्करोग होत नाही. तर तो आपल्या अंतर्गत बॉडीमध्ये, बायोलॉजिकल सिस्टममध्ये बदल होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यामध्ये कर्करोग होतो आणि त्याचे विविध कारण आहे. जसा फुफ्फुसांचा कर्करोग आहे, जे खाणीमध्ये जे लोक काम करतात, तर त्यामुळे त्यांना श्वसनाचा कॅन्सर होऊ शकतो. जे गिरणी असते, त्या गिरणीमध्ये जो गिरणी दळून देणारा असतो, तो सारखा त्यामध्ये राहतो, तर त्यामध्ये त्याला श्वसनाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची संभाव्यता असते. असे विविध कॅन्सर असतात. त्वचेचा कॅन्सर असतो. त्वचेचा कॅन्सर असे असतात की जे सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट रेज आहे ते पडल्यानंतर त्यामुळे त्वचेचा कॅन्सर पण होऊ शकतो. जे कपडे, जीन्स पॅन्ट वगैरे काय ते फिट आपण अतिशय फिट घातल्या जातात, तर त्यामुळे सुद्धा स्किनला अनुकूल वातावरण मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्वचेचा कॅन्सर होण्याची संभाव्यता असते. जे सिगरेट मद्यपान वगैरे आपण करतो, तर त्यामध्ये एका सिगरेटच्या धुरीमध्ये हे 1.5 कोटी रेणू असतात आणि ते आपल्या फुफ्फुसाला अतिशय काळ्या पद्धतीने, म्हणजे आतून असे पूर्ण काळसर प्रमाणे कोळशाचा जो हे असतो तशा पद्धतीनं त्याला गंभीर बाधा करते आणि त्यामुळे सुद्धा फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. म्हणून ते सुद्धा आपण निग्लेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे. नंतर दारू जी असते, दारू सुद्धा सहत दारू त्याला म्हणू आपण, की जे गावठी दारू जे असते त्यामुळे सुद्धा लिव्हर कॅन्सर, म्हणजे लिव्हर जाण्याची शक्यता त्यामध्ये असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा खालीलपैकी कोणत्या रेडिओ आयसोटोपचा कर्करोगाच्या उपचारासाठी उपयोग केला जातो? तो आहे कोबाल्ट 60. काय नाव आहे त्याचं? कोबाल्ट 60. कोबाल्ट 60 हे काय आहे? हे एक रेडिओ आयसोटोप आहे आणि याचा याचा जो वापर आहे, याचा यूज तो कशावर होतो? कॅन्सर झालेल्या पेशंटवरती. आता आपल्याला बघायचं आहे की मीनामाता रोगासाठी काय कारणीभूत आहे? बघा, मीनामाता रोगासाठी कारणीभूत काय? पहिला आहे त्याचं ऑप्शन झिंक, दुसरा शिशे, तिसरा कॅडमियम आणि चौथा आहे पारा. त्याचं उत्तर आहे पारा. ओके, पारा हे मीनामाता रोगासाठी त्याच्यावरती काय केलं जाते? पारा. हे बघा, पाराचा सिंबल PB, हे लेड, त्याला लेड म्हणतात. ओके, पोस्ट ट्रान्झिशन मेटल, याला पोस्ट ट्रान्झिशन मेटल सुद्धा म्हणतात आणि पारा हे मीनामाता रोगावरती कारणीभूत आहे. मानवी शरीरामध्ये संक्रमण रोखण्यास कोण मदत करते? मानवी शरीरामध्ये संक्रमण रोखण्यास, संक्रमण म्हणजेच काय? एखाद्या रोगाची लागण होणे, त्याला संक्रमण म्हणतात. लागण होणे म्हणजेच काय? संक्रमण होणे.
बघा, तर त्यामध्ये आपण जो आहार घेतो त्यामध्ये जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिने, मेद, पाने आणि क्षार हे घटक महत्त्वाचे असतात. आणि हे घटक संपूर्ण जर आपल्याला त्या आपल्या आहारामध्ये जर भेटले तर त्यालाच आपण काय म्हणतो, बॅलन्स्ड डाईट, म्हणजेच त्याला समतोल आहार असं म्हणतात. आंबट, खारट, तुरट, गोड आणि तिखट हे पाचही घटक पासून आपली बॉडी बनलेली असते आणि ते घटक आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतात. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला यामध्ये दिलेलं आहे त्यांनी व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व. प्रश्न आहे आपला की मानवी शरीरामध्ये संक्रमण रोखण्यास कोण मदत करते, कोण मदत करते? जीवनसत्व ए ऑप्शन आहे जीवनसत्व B1, ऑप्शन सी विटामिन सी, ऑप्शन डी आहे विटामिन डी. बघा, मानवी शरीरात संक्रमण म्हणजेच लागण कोणत्याही रोगाची, म्हणजे ज्या रोग आपल्या बॉडीवरती अटॅक करतो आपल्या शरीरावरती, तर त्याचं संक्रमण जर रोखायचं आहे तर कोणतं विटामिन असं आहे की ते खाल्ल्यानंतर ते आपल्या बॉडीचं संरक्षण करते, तर त्याचं नाव आहे जीवनसत्व ए. आणि जीवनसत्व ए हे आपल्याला सोर्सेस काय आहे बघा, जीवनसत्व ए, विटामिन ए तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल. याच्यामध्ये कशा कशापासून जीवनसत्व ए आपल्याला मिळते, तर ते पहिलं आहे मीठ म्हणजेच मटण, मग ते बकऱ्याचं मटण असो की बकऱ्याचं असो की मेंढीचं असो. ठीक आहे, दुसरं एग्स, अंडे, अंड्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रथिनं पण मिळतात आणि जीवनसत्व विटामिन ए पण त्यामध्ये आपल्याला मिळते. दुसरं आहे फिचेस, ओके, त्यामध्ये आपण ऍपल पण म्हणू. स्वीट पोटॅटो मधून सुद्धा आपल्याला ए विटामिन मिळते. नंतर त्यामध्ये ऍप्रिकॉट्स मधून सुद्धा आपल्याला ए विटामिन मिळते, की जेणेकरून आपल्या मानवी शरीरामध्ये जे काही संक्रमण होते त्या संक्रमणापासून आपल्याला त्यामध्ये त्याचा बचाव होऊ शकेल. ठीक आहे, फिश जे मासे असतात, मासेमध्ये सुद्धा ए विटामिन राहते. ब्रोकोली तुम्ही बघितलेली असेल मार्केटमध्ये, ब्रोकोली सुद्धा खाण्याने त्यामध्ये ए विटामिन असते. नंतर कॅरोट, गाजरमध्ये सुद्धा ए विटामिन राहते आणि ते सुद्धा संक्रमण रोखण्यास आपल्या बॉडीचं ते संरक्षण करते. पंपकिन म्हणजे जो काही भोपळा आहे त्या भोपळ्यामध्ये सुद्धा ए विटामिन राहते. चीज, पनीर, बटर वगैरे आपण जे खातो ते खायला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा ए विटामिन राहते आणि त्यामुळे आपल्या बॉडीचं संरक्षण होते. नेक्स्ट बघा, आता त्यामध्ये विटामिन बी वन सुद्धा आपल्याला व्हेजिटेबल पासून मिळते. विटामिन सी जे काही आंबट पदार्थ आहे त्यामध्ये आपण आवळा आणि लिंबू, संत्री, मोसंबी हे जे म्हणू तर यापासून विटामिन सी आपल्याला मिळते. विटामिन डी तुम्हाला माहिती आहे की विटामिन डी चा जो सोर्सेस आहे, विटामिन डी सूर्याचे कोवळे किरण जे आहे त्यापासून आपल्याला मिळते. सकाळी जे कोवळे किरण आहे ते आपण उन्हामध्ये थांबलं तर आपल्याला विटामिन डी हे आपल्या त्वचेखाली निर्माण होत असते. नेक्स्ट जाऊ आपण. मानवी शरीरामध्ये रक्ताची गुठळी कोणत्या विटामिन पासून बनलेली असते? रक्ताची गुठळी विचारली यांनी. काय विचारली? रक्ताची गुठळी हे कोणत्या विटामिन पासून बनलेली आहे? बघा, त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे विटामिन A1 आहे, दुसरं विटामिन ई आहे, तिसरा आहे विटामिन के आणि चौथा आहे विटामिन डी. हे 4 ऑप्शन त्यामध्ये आहे. तर विटामिन आपला आन्सर त्याचा आहे विटामिन के. हे विटामिन के काय काय करते? मानवी शरीरामध्ये रक्ताची गुठळी निर्माण, म्हणजे गुठळी कोणत्या विटामिन पासून बनलेली असते? तर विटामिन के पासून ती बनलेली असते. विटामिन ई तुम्हाला माहिती आहे हे झालं गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी वगैरे ते जर खाल्लं तर त्यामधून आपल्याला विटामिन ई मिळते आणि विटामिन ई च्या अभावामुळे लोकांना वंध्यत्व सुद्धा येते. ठीक आहे, विटामिन A1 हे व्हेजिटेबल मध्ये राहतं, जसं की पालक, मेथी, कोथिंबीर वगैरे जे काही आपले व्हेजिटेबल्स आहे तर त्यामध्ये विटामिन ए हे त्याचे सोर्सेस आहे. विटामिन डी तुम्हाला जस्ट मी उल्लेख केला की सूर्याचे कोवळे किरण. ठीक आहे, याचं उत्तर काय आपलं मग? मानवी शरीरात रक्ताची गुठळी ही कोणत्या विटामिन पासून बनलेली आहे? तर विटामिन के पासून बनलेली आहे. विटामिन के. बघा, विटामिन के. आता विटामिन के चे सोर्सेस काय? वाटाणा. ठीक आहे, दिसतेच तुम्हाला, चीज याच्यामध्ये. नंतर इडली वगैरे आपण खातो त्या म्हणजे तांदळाचे पदार्थ त्यामध्ये पण आहे. कोथिंबीर मध्ये सुद्धा विटामिन डी आपल्याला त्यामध्ये मिळते. ओके, अशा प्रकारचं आपल्याला विटामिन डी त्यापासून मिळते. नेक्स्ट जाऊ आपण. पुढीलपैकी कोणाच्या मदतीने रक्ताद्वारे ऑक्सिजन वाहून नेले जातात? तर ते लोहपेशी जे आहे, लोहपेशी काय करते? ते ऑक्सिजन म्हणजेच O2 वाहून नेण्याचं काम करते. ठीक आहे, हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? हिमोग्लोबिन पहिला अशक्तपणा प्रतिबंधित, दुसरा ऑप्शन आहे ऑक्सिजन वाहून नेणे, तिसरं लोहाचे प्रमाण वाढवणे आणि चौथा यापैकी नाही. मग आता याच्यावरती विचार करा की हिमोग्लोबिन काय? हिमोग्लोबिन एक प्रथिन आहे, तर ते काय करते? त्यामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करते, म्हणजेच O2 वाहून नेण्याचं काम करते, ना की लोहाचे प्रमाण वाढवते. लोहाचे प्रमाण कोण वाढवते? ते पालक, म्हणून स्पिनॅच एक वनस्पती आहे, प्लांट आहे. पालक खाल्ल्याने आपल्या बॉडीमध्ये लोहाचं प्रमाण हे वाढते, लोह घटक जो असतो त्याचं प्रमाण वाढते. ओके, ते ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम कोण करते? तर ते हिमोग्लोबिन हे घटक करते. ओके, नेक्स्ट जाऊ आपण.
हिमोग्लोबिन हा कशातील महत्वाचा घटक आहे? कशातील म्हणजे हिमोग्लोबिन जे प्रथिन आहे हे प्रथिन कशामध्ये आढळते? बघा त्यामध्ये आरबीसी, दुसरं ऑप्शन आहे डब्ल्यूबीसी. तर त्याचं आन्सर आहे आरबीसी. तर आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स, म्हणजेच त्याला लाल रक्तपेशी किंवा तांबड्या रक्तपेशी म्हणतात. तर त्या लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन आढळते. आणि दुसरा आहे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसीचा फुल फॉर्म आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये हे पण विचारलं जाईल. डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल्स. ओके, त्या आपल्या संरक्षक पेशी आहे. संरक्षण करतात ते आपल्या पेशीचं, आपल्या बॉडीचं, संपूर्ण बॉडीचं ते संरक्षण करतात. आतडे तुम्हाला माहिती आहे इंटेस्टाईन हे पचन क्रियेच्या सिस्टम मध्ये भाग घेतात. पण अन्न पचन करण्याच्या जे याच्यामध्ये सिस्टम मध्ये ते भाग घेतात. नंतर यकृत, लिव्हर सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे. जर लिव्हर डॅमेज झालं तर आपण कितीही खाल्लं अन्न पचन होईल, परंतु समोर व्यक्ती आहे ते पेशंट तो वाचू शकत नाही. तर त्यामध्ये लिव्हर सुद्धा महत्वाचं आहे. आणि लिव्हर डॅमेज कशामुळे तुम्हाला माहिती आहे की दारू सहत अल्कोहोल घेतल्याने हे लिव्हर डॅमेज होण्याची संभाव्यता असते. नेक्स्ट जाऊ आपण. मानवी शरीरात रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेस काय म्हणतात? बघा रक्त शुद्ध करायचं आहे तर त्या प्रक्रियेस काय म्हणतात? ती एक सिस्टम आहे. तर त्याला काय म्हणतात? पहिलं ऑप्शन काय आपलं ऑप्शन हेमोलिसिस, दुसरं ऑप्शन आहे त्यामध्ये डायलिसिस, तिसरं ऑप्शन आहे ऑक्सीकरण, चौथं यापैकी नाही. आता हे तुम्हाला माहिती आहे की डायलिसिस, बघा डायलिसिस याचा अर्थ आहे की रक्त शुद्धीकरण करणे. मग आता रक्त शुद्धीकरण कोण करत असते आपल्या बॉडीमध्ये? तर ती किडनी करते. ओके, किडनी, त्याला रुक्क म्हणतात. म्हणजेच किडन्या किती असतात? 2 किडन्या आपल्या बॉडीमध्ये असतात. तर ते काय करतात? रक्त शुद्धीकरणाचं काम करतात. बघा हे तुम्हाला इमेज दिसत असेल, यामध्ये हा पेशंट आहे, विविध व्हेन्स आहे आणि हे ते डायलिसिस मशीन आहे. तर त्याच्याद्वारे रक्त शुद्धीकरण केले जाते. कारण त्याच्या किडनी जे आहे ते निकामी झालेल्या असतात आणि ते शुद्ध जर नाही केलं तर त्यामध्ये तो पेशंट आहे तो पेशंट वाचू शकत नाही. त्यामुळे त्याला डायलिसिस करावेच लागते. नेक्स्ट जाऊ आपण. रक्त शुद्धीकरण कुठे होते रक्त शुद्धीकरण? पहिलं ऑप्शन आहे त्यामध्ये हृदय म्हणजेच हार्ट, दुसरं ऑप्शन आहे यकृत म्हणजेच त्याचं लिव्हर, मूत्रपिंड म्हणजेच किडनी, ओके, फुफ्फुस म्हणजेच लंग्स. बघा कुठे होते रक्त शुद्धीकरण हे केलं जाते ते मूत्रपिंडामध्ये. मी अगोदर तुम्हाला सांगितलं किडनी. ओके, फुफ्फुस मध्ये काय होते? लंग्स म्हणजेच काय? आपले फुफ्फुस. आपण जे ऑक्सिजन आतमध्ये घेतो, O2 आपण आतमध्ये घेतो आणि त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम म्हणजे ते पहिले जाते फुफ्फुसामध्ये आणि फुफ्फुसाच्या द्वारे पूर्ण आपल्या बॉडीमध्ये ते जाते. नंतर आहे त्यामध्ये यकृत तुम्हाला जस्ट मी आताच सांगितलं. ठीक आहे, बघा याच्यामध्ये हे तुम्हाला इमेज दिसत असेल, हे ज्याला रेनल कॉर्टेक्स, ही अशी डायग्राम आहे आपली. ओके, किडनी अॅनाटॉमी, हे किडनीचा इंटरनल भाग, हे रेनल मेडुल्ला, इट इज रेनल मेडुल्ला, हे रेनल पॅपिल्ला. ओके, नंतर समोर खाली आलं की रेनल पिरॅमिड्स, हे रेनल पिरॅमिड सारखे दिसतात. तर रेनल कॉलम्स, नंतर फायब्रस कॅप्सूल्स, ओके, मेजर कॅलिक्स, मायनर कॅलिक्स, आणि हे युरेटर, हे इथून युरेटर आहे. हे रेनल पेल्विस आहे. नंतर हे रेनल व्हेन आहे, हे दिसत असेल तुम्हाला एवढी. नंतर हे हायलम आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे लक्षात ठेवा की रक्त शुद्धीकरण कुठे होतं, त्याचं अनालिसिस आपण केलं. नेक्स्ट जाऊ आपण. रक्तामध्ये सापडले जाणारे धातू कोणते आहे? रक्तामध्ये असा कोणता धातू आहे की तो सापडतो की रक्तामध्ये आहे तो? पहिला ऑप्शन आहे त्याचं कॅल्शियम, दुसरा ऑप्शन आहे सोडियम, तिसरा ऑप्शन आहे लोह, चौथा ऑप्शन आहे जस्त. बघा आपल्या रक्तामध्ये असा कोणता धातू आहे की तो रक्तामध्ये सापडतो? तर त्याचं उत्तर आहे लोह, म्हणजे आयरन हा धातू आपल्या रक्तामध्ये सापडतो. आता आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे की रक्ताचे सोर्सेस काय, लोहाचे सोर्सेस काय की जो लोह घटक आपल्याला मिळेल. त्यामध्ये बघा हे आयरन आहे, तुम्हाला दिसत असेल भुईमुंगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आयरन मिळते. दुसरी इथे कोथंबीरची तुम्हाला इमेज दिसेल, कोथंबीर, त्यामधून सुद्धा आपल्याला लोह आयरन हे मिळते. ठीक आहे, नंतर ब्रोकोली आहे, ब्रोकोली मधून सुद्धा आपल्याला मिळते. आणि जे काही पदार्थ जे वाटाणा, हरभरा वगैरे, चणे वगैरे आपण जे भिजत ठेवतो तर ते खाल्ल्याने सुद्धा आपलं आयरनचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढते. बदाम वगैरे त्यानं सुद्धा आपलं प्रमाण वाढते. कशाचं? लोहाचं म्हणजेच आयरनचं. हे इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल. नेक्स्ट जाऊ आपण. हृदयाचा ठोका नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिज आवश्यक आहे? खनिज काय विचारलं? पहिला ऑप्शन आहे पोटॅशियम, दुसरा ऑप्शन आहे क्लोरीन, तिसरा ऑप्शन आहे ब्रोमीन, चौथा आहे आयोडीन. आता यामध्ये हृदयाचा ठोका नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिजे आवश्यक आहे? मग त्यामध्ये त्याचं उत्तर आहे, पहिलं उत्तर आहे त्याचं पोटॅशियम. उत्तर काय त्याचं? पोटॅशियम. पोटॅशियम हे खनिज आपले जे ठोके आहे हृदयाचे ते नियंत्रित करण्याचं काम करते. आणि
आपल्याला पोटॅशियम हे कोणकोणत्या घटकापासून मिळते, म्हणजे पोटॅशियमचे जे काही सोर्सेस आहे बघा, इथे इमेजमध्ये दिसते टोमॅटो, नंतर यामध्ये पोटॅशियम आपल्याला बनाना वगैरे त्यामधून पण मिळतात. ठीक आहे, पपई वगैरे पण त्यामधून आपल्याला पोटॅशियम हे घटक मिळतात. ठीक आहे, खजूर वगैरे राहतात, नंतर आपल्या बदाम ज्या राहतात, आल्मंड आपण त्याला म्हणतो, त्यामधून पण आपल्याला मिळतात. जे चणे वाटाणे वगैरे तुम्हाला मी जस्ट आता सांगितलं त्यामधून सुद्धा मिळतात. काही मासे वगैरे खाल्ल्याने त्यामधून सुद्धा आपल्याला पोटॅशियमचं प्रमाण म्हणजे पोटॅशियम हे खनिज आपल्याला मिळते. आणि ते खनिजच काय करते की हृदयाचा ठोका नियंत्रित करण्याचं काम करते. ठीक आहे, आयोडीनचा जर विचार केला तर आयोडीन तुम्हाला माहित आहे NaCl, सोडियम क्लोराईड, म्हणजे ते मिठामध्ये मिळते. आणि मिठामध्ये आयोडाइड्स मीट्स, म्हणून आपण आयोडाइड्स मीट्स खाल्लं तर त्यामुळे आपलं थायरॉइड जे असतात, थायरॉइड सारखा एक रोग आहे, त्या रोगापासून आपला बचाव होतो. म्हणजे त्यामध्ये आपले जे टॉन्सिल आहे किंवा आपला घसा आहे तर त्यामध्ये त्याचं इन्फेक्शन होते, तो सुजतो आणि सुजल्यामुळे पूर्ण थायरॉइडची लागण त्याला होते. नेक्स्ट जाऊ, पुढीलपैकी कोणते घटक दात विकृतीच्या संबंधित आहे? दात विकृती बघा, दात विकृतीशी संबंधित आहे कोणता घटक आहे की त्याने दाताची विकृती निर्माण होते? पहिला आहे आयोडीन, दुसरा आहे ब्रोमीन, तिसरा आहे फ्लोरीन, चौथा आहे क्लोरीन. तर त्याचा आन्सर आहे फ्लोरीन. तुम्हाला इथं दिसत असेल फ्लोरीनची डायग्राम. ठीक आहे, मानवी शरीरामध्ये रक्ताची गुठळी कोणत्या विटामिन पासून बनलेली असते? रक्ताची गुठळी कोणता विटामिन आहे की त्याच्यापासून रक्ताची गुठळी बनते? पहिला आहे विटामिन A1, दुसरा विटामिन E, तिसरा विटामिन K, चौथा विटामिन D. बघा, त्याचं रक्ताची गुठळी बनण्यासाठी विटामिन K हे आपण ऐकलं असेल, विटामिन K इट इज मस्ट. विटामिन K मुळेच मानवी शरीरामध्ये रक्ताची गुठळी काय होते, बनलेली असते. इथं तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल के विटामिन सुद्धा आपल्याला टोमॅटोमधून, सिमला मिरचीमधून, नंतर त्यामध्ये आपल्याला हे बनाना आहे, यामधून तुम्हाला लसूण आहे, यामधून पण मिळते, कोथिंबीर आहे. म्हणजे विविध पदार्थ जे काही मनुके वगैरे, बदाम, याच्यातून हे जे काही पदार्थ आपण खातो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला विविध विटामिन्स मिळत असतात. म्हणून त्याला ते घटक खाणं आवश्यक असतात. विटामिन ई चे रासायनिक नाव काय, हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की रासायनिक नाव काय आहे. बघा, विटामिन ई चे नाव आहे टोकोफेरॉल. ओके, टोकोफेरॉल हे विटामिन ई चं नाव आहे. मासा याच्या यकृत तेलामध्ये काय मुबलक प्रमाणात आढळते? मासा याच्या यकृत तेलामध्ये काय आढळते मुबलक प्रमाणामध्ये? तर जीवनसत्व डी आपल्याला त्यामध्ये मिळते. म्हणून जर मासे खाल्ले तर आपल्याला विटामिन डी चं प्रमाण त्यामध्ये वाढते. विटामिन अ तुम्हाला माहित आहे, कॅरोट, गाजर वगैरे हे त्यामधून आपल्याला मिळते, भाजीपाला, हिरव्या पालेभाज्या. जीवनसत्व ई तुम्हाला सांगलं, गहू, तांदूळ, ज्वारी, भाकरी वगैरे आपण ते खातो, त्यामधून आपल्याला जीवनसत्व ई त्यामधून आपल्याला मिळते. जीवनसत्व सी तुम्हाला सांगण्याचा अर्थ झाला, तुम्हाला सांगितलं की जे आंबट पदार्थ असतात त्यामध्ये आंबट पदार्थ म्हणजेच आवळा तुरट असतो, आवळ्यामधून पण सी विटामिन आपल्याला मिळते, संत्रीपासून पण मिळते, लिंबूपासून पण आपल्याला विटामिन सी मिळते. खालीलपैकी आयोडीनचा उत्तम स्रोत कोणता, म्हणजे आयोडीन हा कोणत्या घटकापासून आपल्याला मिळतो, काय खाल्ल्याने आपल्याला आयोडीन मिळणार? बघाचे तुम्ही असे भूचत्र सारखे हे बघितलेले असेल, त्याला मशरूम असे म्हणतात. आणि मशरूमची भाजी, मशरूम वगैरे खाल्लं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला आयोडीनचं प्रमाण हे जास्त आपल्या बॉडीला मिळते, म्हणून मशरूम खाणे हे आवश्यक आहे. म्हणून खालीलपैकी आयोडीनचा उत्तम स्रोत कोणता आहे? बघा, पहिला आहे मुळा, दुसरा आहे गाजर, सोयाबीन आणि एकपेशीय वनस्पती. मग याचा आन्सर आहे, इथं त्यांनी डायरेक्ट मशरूमचं नाव नाही दिलं ऑप्शन मध्ये आपल्याला, त्यांनी एकपेशीय वनस्पती दिली. तर हे एकपेशीय वनस्पती आहे. ओके, त्याला मशरूम आपण म्हणू, हे एकपेशीय वनस्पती आहे, म्हणजे त्याला सिंगल सेल्युलर प्लांट आहे ती. ओके, मुळा तुम्हाला माहिती आहे, रॅडिश. नंतर गाजर तुम्हाला जस्ट मी सांगितलं, गाजर खाल्ल्याने ए विटामिन त्यामध्ये आपल्याला की रात आंधळेपणा जे सारखे काही आजार त्यामधून घालवू शकतो, आपली नजर त्यामध्ये चांगली राहते. ठीक आहे, सोयाबीनमध्ये तुम्हाला माहिती आहे की 45% प्लस किंवा 45% त्यामध्ये प्रथिनं म्हणजे प्रोटीन असतात. ठीक आहे, मानवी शरीरात ऑक्सिजनची सरासरी टक्केवारी किती आहे? ऑक्सिजनची मानवी शरीरामध्ये किती ऑक्सिजनची टक्केवारी आहे, किती टक्के ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये? तर ते 50% ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये असते. आपल्याला जास्त लोह खालीलपैकी कशातून मिळते? बघा, पहिला आहे दूध, दुसरा ऑप्शन आहे मासे, तिसरा ऑप्शन आहे पालक आणि चौथा आहे चीज. मग आपल्याला लोह हा घटक आयरन आपण अगोदर पण बघितला होता, पण त्याचा महत्वाचा जो घटक आहे, मुख्य घटक की ज्यापासून आपल्याला लोह जास्त प्रमाणामध्ये मिळते, त्याचं नाव आहे पालक. पालक जे खातो ना आपण, त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लोहाचं घटक असते, म्हणजे आयरन हे घटक आपल्याला पालकापासून मिळते. आता दुधाचा जर विचार केला तर दूध पूर्णान्न आहे, दुधामध्ये प्रथिने आहे, जीवनसत्व आहे, कर्बोदके आहे, क्षार आहे, पाणी आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम, सर्व काही घटक त्यामध्ये आहे. म्हणून दुधाला पूर्णान्न म्हटले जाते. दुधाला काय म्हटले जाते? पूर्णान्न, म्हणजेच पूर्ण अन्न, पूर्ण घटक त्यामध्ये असतात आणि त्यामुळे सुद्धा बॅलन्स डाईट आपल्याला मिळते.
ठीक आहे. दुसरं मासे जर घेतलं तर आपण अगोदर त्यामध्ये बघितलं की मासे त्यामध्ये पण पोटॅशियमचं प्रमाण, आयोडीनचं प्रमाण आपल्याला त्यामध्ये मिळते. ओके, विटॅमिन डी पण त्यामधून आपल्याला मिळते. पालक आपला त्याचा आन्सरच आहे, पालक लोह. चीज खाल्ल्याने सुद्धा आपल्याला आपण अगोदर बघितले चीजचे फायदे. दुग्ध प्रथिनांचे पचन करणारे एन्झाईम्स कोणते आहे? एन्झाईम विचारलं आपल्याला. काय एन्झाईम? दुग्ध प्रथिनांचे पचन करणारे एन्झाईम्स कोणते आहे? पहिला आहे ट्रिप्सिन, हे ट्रिप्सिन आहे इथं. ट्रिप्सिन, दुसरा प्रिंटिंग ठीक आहे, एरोप्सिन, रेनिन आणि चौथा आहे पेप्सिन. बघा त्याचं उत्तर आहे रेनिन. जे रेनिन नावाचं एन्झाईम आहे ते काय करते, दुग्ध प्रथिन जे असतात की ते दुग्ध प्रथिन आहे त्याचं काय करते, पचन करते आणि ते पचन करून आपल्या बॉडीला त्याचा यूज होतो. ठीक आहे. नेक्स्ट जाऊ आपण. खालीलपैकी काय पाचक प्रणालीचा भाग नाही विचारलं. नाही आहे हे पण आपण परीक्षेमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड आपण असलं पाहिजे. खालीलपैकी काय पाचक प्रणालीचा भाग नाही? बघा पहिलं ऑप्शन आहे त्यामध्ये यकृत, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये लिव्हर म्हणू. आतडे, त्याला इंग्लिशमध्ये आपण इंटेस्टाईन म्हणू. तिसरा आहे कॉर्निया, कॉर्निया म्हणजे त्याला बुबुळ पण म्हणू. पित्ताशय म्हणजे त्याला ब्लॅडर म्हणू. बघा आता त्यामध्ये खालीलपैकी काय पाचक प्रणालीचा भाग नाही? बघा पचनामध्ये काय काय यूज होते, पचनामध्ये कोणकोणता अवयव? पहिले यकृत हे पचनाच्या सिस्टम मध्ये किंवा पचन प्रणालीमध्ये भाग घेते. आतडे हे पचन प्रणालीमध्ये भाग घेते. नंतर पित्ताशय हे पचन प्रणालीमध्ये भाग घेते, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये ते पार्टिसिपेट करते. पण कॉर्निया करते का? नाही. कॉर्निया म्हणजे डोळ्याचं बुबुळ, हे तुम्हाला इमेज मध्ये दिसलं असेल, तर यालाच कॉर्निया म्हणतात. ठीक आहे. आणि हे कॉर्निया हे आपल्या पाचक प्रणालीचा भाग नाही, म्हणजे वेगळं काय आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. माणसाची पाचक नळी साधारणतः किती फूट लांब असते? जे पचन आपलं होत राहते आपल्या मुखापासून, बघा इथून पासून तर ते लास्ट इथपर्यंत आपल्या पोटापर्यंत म्हणजे गुद्द्वारापर्यंत, तर त्याची जी लांबी आहे ते किती असते टोटल? तर त्याची लांबी आहे, त्याचं उत्तर आहे 32 फूट. किती? 32 फूट, 32 फीट. ओके, हे लक्षात ठेवा. पाचक नळी साधारणतः 32 फूट. खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग म्हणतात? प्रकाश संश्लेषण जे क्रिया होते, सूर्यापासून जे किरण पडतात ते कोणत्या भागावरती? वनस्पतीच्या पडतात, आणि तिथून प्रकाशाचं संश्लेषण म्हणजे प्रकाश शोषला जाऊन तो प्रकाश आपल्या बॉडीमध्ये घेऊन त्या वनस्पती त्या वापर करतात आणि त्यांची ग्रोथ होते, त्यांची वाढ होते. तर पहिला आहे पाने, त्याला लीफ म्हणतात. हरित लवक म्हणजे ग्रेनरी, स्टोमॅटा आणि चौथा आहे रूट. बघा पाने, आता हे तुम्हाला प्लांट मध्ये दिसत होते. इथं समजा सूर्य आहे, सूर्याची किरण इथं पडतात आणि त्यामुळे ते काय करतात की प्रकाश संश्लेषणाची क्रिया ह्या प्लांट करतात. इथं आपल्याला ऑप्शन मध्ये पण दिलेला आहे. नेक्स्ट जाऊ. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? सर्वात मोठी ग्रंथी हा प्रश्न वारंवार क्लास 3 मध्ये विविध परीक्षेमध्ये आलेला आहे. याला मी इथं स्टार करतो, हा लक्षात ठेवा. सर्वात मोठी ग्रंथी आहे ती आहे यकृत. कोणती आहे? यकृत म्हणजे लिव्हर. हे तुम्हाला डायग्राम मध्ये इथं दिसत असेल, हे आपलं लिव्हर आहे. ओके, हे लिव्हर आहे आणि ही सर्वात मोठी ग्रंथी आपल्या बॉडी मधली. पहिला आहे लाळ ग्रंथी, नाही. दुसरा आहे थायरॉइड, तिसरं यकृत आणि जठर. बघा सर्वात आहे मोठं एक हे यकृत. ठीक आहे, याचा आन्सर काय आपला? यकृत म्हणजे लिव्हर. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ते म्हणजेच यकृत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू आपण, तोपर्यंत मी इथे थांबतो. धन्यवाद.